मी या चॅनलद्वारे वेगवेगळ्या पोटाच्या आजारांबद्दल आपणास माहिती सांगत असते आणि आजचा माझा विषय आहे गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे की पोटाचं अल्सर। नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा श्याम पगार सोनवणे। आय एम अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट। मी पोट व यकृत विकार तज्ञ आहे। गेल्या 8 वर्षांपासून मी नाशिक येथे प्रॅक्टिस करते आणि केअर इनिसन्स हॉस्पिटल मुंबई नाका येथे माझी ओपीडी आहे। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये खूप भीती असते आणि अल्सर डायग्नोज झाला की बरेच जण खूप घाबरतात की आता ऑपरेशन लागेल का किंवा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे का। तर आता हा प्रॉब्लेम एवढा सिरियस राहिलेला नाहीये, त्याबद्दल आपण पूर्ण जाणून घेऊया। पहिलं म्हणजे गॅस्ट्रिक अल्सर कशामुळे होतो। ठीक आहे, तर गॅस्ट्रिक अल्सर होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असतं पेनक्युलर मेडिसिन। आपण जी वेगवेगळी मेडिसिन्स घेतो, बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त पेनक्युलर मेडिसिन घेतल्या जातात। डोकेदुखीसाठी, जॉईंट पेनसाठी किंवा गुडघेदुखीसाठी असे वेगवेगळ्या कारणांसाठी ती खाल्ल्या जातात। पण हे रिपीटेडली खाल्ल्यामुळे आपल्या जठराला इजा होत जाते, ज्याच्यामुळे अल्सर बनतं। दुसरं कॉमन कारण असतं इकोस्प्रिन। हृदयाच्या पेशंट्सना, बीपीच्या पेशंट्सना बऱ्याचदा इकोस्प्रिन नावाची एक गोळी चालू असते, ज्याच्यामुळे रक्त पातळ होतं। पण या गोळीच्या साईड इफेक्टमुळे जठराला सूज येते आणि कधी कधी अल्सर बनू शकतं। तिसरं महत्त्वाचं कारण असतं एच पायलोरी गॅस्ट्रायटिस। याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलीच आहे। चौथं कारण असतं मॅलिग्नन्सी म्हणजे की कॅन्सर। त्याच्यामुळे देखील पोटामध्ये अल्सर बनतो। या 4 कारणांव्यतिरिक्तही कधी कधी काही रेअर कारणं असतात ज्यामुळे अल्सर बनू शकतं। तर पोटामध्ये अल्सर झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात, जसं की पोटात दुखणं। कधी कधी ते दुखणं जेवणानंतर खूप वाढतं किंवा खूप वेळ उपाशी राहिल्यावर देखील पोटामध्ये दुखायला सुरुवात होते। कधी कधी फक्त भूक लागत नाही किंवा भूक मंदावते। कधी कधी एक मळमळल्याची भावना होते किंवा उलटी होते ऑकेजनली। कधी कधी पोट लवकर भरल्याची भावना होते। अशी वेगवेगळी लक्षणं अल्सरमध्ये दिसू शकतात। काही रुग्णांना असं वाटतं की माझ्या पोटात दुखत नाही, मग मला कसं काय अल्सर आहे। तर प्रत्येक वेळेस तुम्हाला पोटात दुखेल असं काही नेसेसरी नाहीये, तरी देखील तुम्हाला पोटामध्ये अल्सर असू शकतो। आणि याच्या कॉम्प्लिकेशनमुळे कधी कधी रक्ताची उलटी होते किंवा काळ्या रंगाची टॉयलेट होते। तर ह्या अल्सरमधनं जर ब्लिडिंग झाली तर आपल्याला असे लक्षणं दिसू शकतात। या गॅस्ट्रिक अल्सरबद्दल जर बोलायचं झालं तर आपण जर तपासणी काय करायची असते, तर ती तपासणी म्हणजे एंडोस्कोपी। एंडोस्कोपीमध्ये आपण डायरेक्ट तोंडाद्वारे दुर्बीण टाकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कॅमेराद्वारे आतून तो अल्सर दिसतो, पहिली गोष्ट। दुसरं, जर आपल्याला गरज वाटली तर आपण तिथून बायोप्सी घेतो, म्हणजे तुकडा तपासणीसाठी घेतो की त्याच्यामध्ये काही कॅन्सर आहे का किंवा एच पायलोरी गॅस्ट्रायटिस आहे का, म्हणजे एच पायलोरीचा जंतू तिथे आहे का, हे आपण त्या बायोप्सीद्वारे बघतो। आणि तिसरी गोष्ट, जर समजा ऍक्टिव्ह काही तिथून ब्लिडिंग होत असेल तर ती ब्लिडिंग बंद करण्यासाठी एंडोस्कोपीद्वारे तिथे काही आपण ट्रीटमेंट करतो, ज्याच्यामुळे की ती ब्लिडिंग कमी होते। तर एंडोस्कोपी ही खूप महत्त्वाची तपासणी आहे गॅस्ट्रिक अल्सरचं डायग्नोसिस करण्यासाठी आणि ब्लिडिंग बंद करण्यासाठी। आणि त्यानंतर असते ट्रीटमेंट। तर ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं डाएट, ज्याच्यामध्ये तिखट मसालेदार खाणं अजिबात चालत नाही किंवा खूपच कमी करावं लागतं, कारण ते अल्सर हील होणं म्हणजे की ते अल्सर भरून निघणं आपल्यासाठी गरजेचं आहे। त्यासाठी डायटरी मॉडिफिकेशन गरजेचे असतात, ज्यामध्ये तुम्हाला तिखट कमी करणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त तंबाखू कुठल्याही प्रमाणात स्टमकसाठी हानिकारक आहे, त्यामुळे कम्प्लिटली तंबाखू बंद करा असा मी सल्ला रुग्णांना देते। ज्याच्यामध्ये की सिगरेट स्मोकिंग असो, गुटखा असो, पान असो, ज्याच्यामध्ये पण कुठल्याही स्वरूपात जर तंबाखू तुमच्या पोटात जात असेल तर तो तुम्हाला पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे औषधं, ज्याच्यामध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर नावाची औषधं असतात, ज्याचे वेगवेगळे मेडिसिन्स आहेत, ती दिल्या जातात, ज्याच्यामुळे ते अल्सर भरायला मदत होते। आणि काही म्युकोझल हिलिंग एजंट असतात, काही सिरप्स असतात जे त्याच्यासोबत दिल्या जातात। प्लस जर समजा तुम्हाला एच पायलोरी डायग्नोज झाला तर एच पायलोरी गॅस्ट्रायटिसचे काही औषधं, वेगळी औषधं असतात, ट्रिपल रेजिम किंवा क्वाड्रिपल रेजिम, ती दिल्या जातात। अल्सर व्यवस्थित भरलंय की नाही हे आपल्याला क्लिनिकल तपासणीवरती पेशंटमध्ये कशी सुधारणा दिसते याच्यावरून आपल्या लक्षात येतं। अल्सर हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, परंतु योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे आणि जितके दिवस डॉक्टर सांगतील तेवढे दिवस ती औषधं नक्की घ्या, ज्याच्यामुळे की पूर्ण अल्सर व्यवस्थित भरेल आणि त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतील। या अल्सरबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच फॉरवर्ड करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।